नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे. तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही. एक ग्लास खा तर पूर्ण दिवस तुम्हाला भूक लागणार नाही. तर छान अशी ही रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया रेसिपी बनवायला. गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमच तूप घालायचं आहे. तुपामध्ये आपल्याला पाव कप शेवया घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि शेवया आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आपण चमचने ढवळत राहायचं आहे आणि त्या करपून नाही द्यायच्यात. छान असा त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्या फ्राय करून घ्यायच्यात. शेवया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही वापरू शकता. मी ह्या ज्या छोट्या शेवया असतात त्या घेतलेल्या आहेत. ज्या लांब लांब असतात शेवया त्या जरी तुम्ही घेतलात तरी चालेल. आणि छान असं आपण हे भाजून घ्यायच्या तुपामध्ये. शेवया छान आपल्या सोनेरी रंगावरती मी भाजून घेतलेल्या आहेत. हे तुम्हाला दाखवते. छान अशा त्या भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये दूध घालायचं. तर हे अर्धा लिटर मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे. तर हे आपण घालायचं आहे याच्यामध्ये. आता आपण दूध घातलेलं आहे. आता आपण या शेवया त्या छान अशा शिजवून घ्यायच्या त्याच्यामध्ये दुधामध्ये. 4 टेबलस्पून मी याच्यामध्ये साखर घालत आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. जितकं गोड खाता तितकं. साखर घातल्यानंतर आपण छान दुधामध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे. छान अशी दुधाला उकळी येऊन द्यायची आहे. शेवया छान आपण शिजवून घ्यायच्या. 1 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ती आपण ह्या वाटीत काढून घ्यायची आहे. त्या कस्टर्ड पावडरमध्ये आपण पाव कप दूध घालायचं आहे. दूध हे थंडच आहे आणि कस्टर्ड पावडर मिक्स करताना आपण दूध थंडच वापरायचं आहे. आणि छान आपण हे कस्टर्ड पावडर आता मिक्स करून घ्यायचे. तर ही चमचने छान आपण ती मिक्स करून घेऊया. त्याच्या गुठल्या आहेत त्या आपण सगळ्या मोडून घ्यायच्यात. तर छान ही अशी कस्टर्ड पावडर मिक्स करून आता आपण साईडला ठेवून द्यायचे. तर दुधाला छान उकळी आलेली आहे. मी 1 चमच ड्रायफ्रूट घालत आहे. मिक्स ड्रायफ्रूट आहेत. काजू, बदाम आणि पिस्ता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता. तर दुधामध्ये जे आपण मिक्स करून घेतलेले कस्टर्ड पावडर ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि छान आपल्याला हे थोडंसं घट्ट झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी पाव चमच वेलची पूड घालत आहे. छान आपण ती मिक्स करून घेऊया. तुम्ही वेलची पूडच्या ऐवजी व्हॅनिला एसेन्स पण घालू शकता. तर छान आपल्या शेवया शिजल्यात. दूध देखील घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. जराही आपल्याला ते गरम नाही ठेवायचं आहे. तर कस्टर्ड छान आपलं थंड झालेलं आहे आणि थोडं घट्ट देखील बघा पाहू शकता तुम्ही झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आंब्याचं पेस्ट टाकायचे. तर 2 आंबे छोटे होते ते मी कापून घेतले होते आणि साल काढून मिक्सरला त्याची पेस्ट केलेली आहे. तर ते आपण 1 कप भरून ह्याच्यामध्ये मी घालत आहे. आणि आपण हे आंब्याची पेस्ट आहे ती बनवलेली ती छान आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून घेऊया. तर आंब्याची पेस्ट टाकल्यानंतर छान मी ते मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचा रंग देखील तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये फ्रूट घालायचे आहेत. तर फ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर मी ही द्राक्ष घेतली आहेत थोडीशी कापून, ॲपल घेतलेलं आहे कापून, केळं घेतलेलं आहे छोटा कापून, आंब्याचे तुकडे घेतलेले आहेत कापून, हे ड्रॅगन फ्रूट आहे ते मी कापून घेतले तुकडे करून, चिकू घेतलेलं आहे कापून आणि थोडेसे मी काळे मनुके घेतलेले आहेत. तर हे सगळं आपण आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. ते सगळे फूड आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे सगळे. आता हे जो आपण फ्रूट घातलेले ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया कस्टर्डमध्ये. किती सुंदर असं आपलं बघा तुम्ही शेवयांचं आंबा कस्टर्ड तयार झालेलं आहे. छान दिसतंय.
कलरफुल एकदम. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही पाहू शकता छान शेवया आंब्याचं आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे. खूप छान लागतं खायला. तर हे तुम्ही असंच देखील खाऊ शकता. फ्रीजमध्ये एकदम थंड करून पण खाऊ शकता. तर आता हे आपण सर्व करायचं आहे. तर एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे आंबा शेवयाचे कस्टर्ड सर्व करायचं आहे. छान आपण हे काढून घ्यायचं आहे ग्लासामध्ये. गार्निशसाठी थोडेसे आंब्याचे तुकडे ठेवत आहे मी. थोडंसं वरून ड्रायफ्रूट. तर तयार झालेलं आहे खाण्यासाठी आपलं आंबा शेवया कस्टर्ड. खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि करून बघा आणि खा. कशी झाली तुमची मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी कसं बनवलं शेवया आंबा कस्टर्ड ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहील. धन्यवाद.